सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामधल्या आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ झाली आहे। 5 दिवसांची वाढ करत 29 जानेवारीपर्यंत त्याची पोलीस कोठडी आता देण्यात आली आहे। सीसीटीव्हीमध्ये दिसलेला आणि अटकेतल्या आरोपीमध्ये साम्य नाही, आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलाय। सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्याशी फेस रेकग्निशन करणार असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय। आरोपीचं उपकरणं, कपडे जप्त आहेत, बूट शोधले जात आहेत, तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। गणेश, यामिनी मोठा दावा केला आहे आणि आरोपही केले आहेत किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत मुंबई पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनवरती। डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं की सीसीटीव्ही मध्ये दिसणारा व्यक्ती आणि आरोपी ज्याला अटक केली आहे या दोघांमध्ये साम्य नाही, त्याबद्दलचं फेस रेकग्निशन आता क्राईम ब्रांचला करायचं आहे। क्राईम ब्रांचचं म्हणणं आहे की आम्ही टेक्निकल एव्हिडन्स घेऊन या संदर्भातला पूर्ण खुलासा किंवा माहिती ही कोर्टासमोर सादर करू। याशिवाय त्याच्याकडून हस्तगत केलेले कपडे किंवा तो गमछा जो घालून तो वर गेला होता, बॅग आणि चाकूचा दुसरा हिस्सा भाग जो त्यानं वांद्रेच्या तलाव परिसरामध्ये टाकला होता, लपवला होता, ते हस्तगत केले गेले। मात्र अजून त्याचे शूज मिळणं बाकी आहे। या शूजचा वापर करून तो वर गेला, त्याने ते कुठे लपवले हे ते अद्याप सांगत नाही येतो आणि त्याला कोणी मदत केली होती का, कोणाच्या संपर्कात आला, या अनेक बाबींची चौकशी अद्याप करायची आहे असं मुंबई पोलिसांचं कोर्टामध्ये सांगणं होतं। पण या प्रकरणी डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं की सगळं काही याच्याकडून हस्तगत केले गेलं आहे, स्टेटमेंट घेतली गेली आहे, पण याची कस्टडी न देण्यात यावी। पण या संदर्भात कोर्टानं मुंबई पोलिसांच्या चौकशीला आणखी काळ देण्याचं ठरवलं आणि 29 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठवलं गेलं आहे। अगदी गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।